को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. कसे गेले 6 ते 7 पिढ्या आमचा परिवार हा कल्याण पश्चिममध्ये राहतोय आणि ज्या प्रकारे ज्या पेसनी ज्या स्पीडनी कल्याण पश्चिमचा मुंबई किंवा ठाण्याच्या धर्तीवर प्रोग्रेस झाला पाहिजे होता तो प्रोग्रेस दिसत नाही आहे. प्रोग्रेस झाला आहे मी नाही म्हणत नाही. 100% प्रोग्रेस कोणत्याच शहराचा होत नसतो. प्रत्येक वेळी काही ना काही प्रगती होतच असते शहरामध्ये आणि त्या भावनेने की बाबा मी कॅपेबल आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, या भावनेने मी विधानसभा लढावी अशी माझा इच्छा आहे. नाही असं नाही. बघा, प्रत्येक आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल, हा प्रत्येकजण आपापल्या परीने कामं करत असतो. कोणी असं घरात बसून नसतो. प्रत्येकजण आपापल्या परीने कामं करत असतात. त्यामुळे त्यांनी काम केलं नाही किंवा कोणी काम इतरांनी केलं नाही म्हणून मी करतो आहे अशातला भाग नाही. मला इच्छा आहे आमदारकी लढायची आणि चांगलं काम करायची. त्यामुळे मी या मैदानात उतरतो. अर्थातच म्हणजे 4 वर्ष गेले महापालिकेत प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत, महासभा नाहीत. त्यामुळे जो काय निर्णय येत आहेत ते प्रशासक घेत आहेत आणि या कारणाने कुठेतरी कामांना नक्कीच खीळ बसलेली आहे. कारण त्यांना ते उत्तर द्यायला कोणाला बांधील नाही आहेत. आम्ही होतो तेव्हा त्यांना उत्तर देणं बांधील होतं, काही गोष्टींचा उलगडा करणं बांधील होतं, पण ते तसं नसल्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे आणि कुठेतरी नक्कीच गेल्या 4 वर्षात प्रशासक नेमल्यामुळे खीळ बसली आहे. हे बोलत असतानाच गेले 2 ते 2.5 वर्ष सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब या राज्याचं धोरण सांभाळत आहेत आणि त्यांनी बराच निधी या कल्याण शहरातील नगरसेवकांना म्हणा किंवा आमदारांना म्हणा हा उपलब्ध करून दिलेला आहे. तर ते कुठेतरी भरून काढण्याचं काम शिंदेसाहेबांनी नक्कीच केलेलं आहे. अधिकाऱ्यांवर वचक नाही असं बोलता येणार नाही, कारण अधिकाऱ्यांवर वचक नसता तर जेवढी कामं आपल्याला आज दिसत आहेत तेवढी पण झाली नसती. बघा, खंत व्यक्त करत नाही आहे मी फक्त अपेक्षा ठेवतो आहे की काही जी कामं आहेत ती जास्ती स्पीडनी झाली पाहिजे होती, पटापट झाली पाहिजे. त्यामुळे लोकांना जो त्रास होता तो कमी झाला असता. त्यामुळे खंत हा नाही, कामं होतात, आपापल्या पेसनी होतात. आणि जसं तुम्ही म्हणाले तिकीट दिलं नाही तर काय, मला कॉन्फिडन्स आहे तिकीट मलाच मिळेल. पण जरी तिकीट नाहीच दिलं तर पक्षाचा जो आदेश असेल तो आम्ही नक्कीच पाळू आणि जो कोणी शिवसेनेचा इकडे उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही काम नक्कीच करू. नक्कीच पाठिंबा देईल. आम्ही शिवसेना म्हणून भाजपला नेहमीच पाठिंबा देत आलेलो आहोत आणि ते रेसिप्रोकेट करण्याची वेळ आता त्यांच्यावर आहे. तर मला खात्री आहे की भाजप नक्कीच आम्हाला पाठिंबा देईल. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.